मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं प्रॅक्टिस सेट 49. या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 50 बघणार आहे. फर्स्ट क्वेश्चन बघा, एक्सपांड. दिलेल्या खालील क्वेश्चनला आपण एक्सपांड करणार आहे. चला बघू थेट आन्सर कडे आणि समजून घेऊ आन्सर. 1 बघा, 5a + 6b चा होल स्क्वेअर. ठीक आहे, तर इथे a + b चा होल स्क्वेअर आपण हा फॉर्म्युला क्रिएट करू शकतो. ठीक आहे, a + b चा होल स्क्वेअर हा फॉर्म्युला लावू दे. इथे a² + 2ab + b² येते. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मग बघा 5a + 6b होल स्क्वेअर आहे, तर a च्या जागी काय आहे 5a आहे आणि b च्या जागी काय आहे 6b आहे. ठीक आहे, तर आपण पुटअप करू. a² च्या जागी 5a² + 2 जसं तसं लिहिला. a च्या जागी काय आहे 5a आहे इंटू b च्या जागी काय आहे 6b आहे प्लस b² आहे म्हणजे 6b². ठीक आहे, याला सॉल्व केलं आपण. तर 5चा स्क्वेअर 25, a चा स्क्वेअर a² प्लस 2 × 5 किती होते 10 होते. 10 × 6 किती होते 60 होते. ठीक आहे, लेटरशी मल्टिप्लिकेशन केली ab 60ab आला आन्सर. प्लस 6चा स्क्वेअर काय आहे 36 आहे आणि b चा स्क्वेअर काय आहे b² आहे. 25a² प्लस 60ab प्लस 36b². नेक्स्ट क्वेश्चनला एक्सपांड करू आपण. तर हे काय आहे a आहे, हे काय आहे b आहे. कोणता फॉर्म्युला क्रिएट झाला a + b चा स्क्वेअर झाला. ठीक आहे, फॉर्म्युला काय आहे आपला a + b चा स्क्वेअर a² + 2ab + b² हा फॉर्म्युला आहे आपला. ठीक आहे, तर आपली जे क्वेश्चन आहे ते लिहिला आपण. ठीक आहे, याला काय समजू आपण a आणि या b/3 ला काय समजू b समजू. ठीक आहे, तर a² च्या जागी काय लिहू a/2² प्लस 2 हा तसा उतरवला. a च्या जागी काय लिहायचं a/2. b च्या जागी काय लिहिणार b/3 प्लस b चा स्क्वेअर आहे तर b काय आपला b/3 आहे तर b/3 चा स्क्वेअर. ठीक आहे, तर आता सॉल्ट आउट करू त्याला. a². ठीक आहे, 2 चा स्क्वेअर काय येते 4 येते. ठीक आहे, प्लस 2 लिहिला a × b ab अपॉन खालच्याची मल्टिप्लाय केलं 2 × 3 = 6 म्हणून 6 लिहिलं इथे. ठीक आहे, प्लस b चा स्क्वेअर b², 3 चा स्क्वेअर 9. ठीक आहे, हे झालं. मग याला अजून सॉल्ट आउट करता येते कसं हे 2 याच्यासोबत कटून जाईल. ठीक आहे, तर 2 × 3 = 6. मग हा 3 आला इथे, ते इथे नेक्स्ट स्टेपमध्ये आपण केलं आहे त्याला a² अपॉन 4 प्लस मग काय राहिला वरती ab/3 प्लस b² अपॉन 9. ठीक आहे, हे झालं एक्सपांडेड फॉर्म. थर्ड क्वेश्चनला आपण एक्सपांड करू. हे काय 2p - 3q². ठीक आहे, तर हे कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये क्रिएट होते तुम्हाला दिसते a - b चा होल स्क्वेअर ह्या फॉर्म्युल्यामध्ये क्रिएट झाला दिसतो. ठीक आहे, तर फॉर्म्युला काय a - b चा होल स्क्वेअरचा a² - 2ab + b². फॉर्म्युले जर लक्षात राहील तर तुम्हाला इझिली कॅल्क्युलेशन आणि इझिली एक्सपांड करता येणार. ठीक आहे, तर a च्या जागी काय आहे 2p आहे, b च्या जागी काय आहे 3q आहे. ठीक आहे, इथे पुटअप करायचं. a च्या जागी काय आहे 2p आहे, 2p चा स्क्वेअर -2 आहे. a च्या जागी काय लिहायचं 2p, b च्या जागी काय लिहायचं 3q प्लस b² काय आहे आपला 3q² आहे. ठीक आहे, याला अजून सॉल्ट आउट केलं. 2 चा स्क्वेअर काय आहे 4, p चा स्क्वेअर काय येईल p² येईल, मायनस साईन जसे तसे. ठीक आहे, 2 × 2 = 4, 4 × 3 = 12 म्हणून 12 लिहिलं आणि p × q. ठीक आहे, प्लस लिहिलं. 3 चा स्क्वेअर काय येते 9 आणि q चा स्क्वेअर q². इथे q² पाहिजे. ठीक आहे, तर हा झाला एक्सपांड. याला आपण एक्सपांड करू. तर हा मायनस आहे म्हणजे कोणता फॉर्म्युला इथे क्रिएट होत आहे a - b चा होल स्क्वेअर. ठीक आहे, तर a - b चा होल स्क्वेअर काय म्हणतो a² - 2ab + b². तुम्ही लक्षात घ्या याच्यात फक्त 2 फॉर्म्युले यूज केले आहे a - b चा होल स्क्वेअर आणि a + b चा होल स्क्वेअर. हे 2 फॉर्म्युले लक्षात ठेवा, एक्सपांडेशन इझिली तुम्हाला काढता येणार. ठीक आहे, तर इथे बघा
एक्स मायनस 2x हा बी आहे आपला, हे ए आहे. ठीक आहे, फॉर्म्युला पुटअप केला. ए स्क्वेअरच्या जागी काय लिहू, एक्स स्क्वेअर लिहू, मायनस 2 जसे तसे. एच्या जागी काय आहे, एक्स आहे. बीच्या जागी काय आहे, 2/x आहे. प्लस बीच्या जागी काय आहे, 2/x चा स्क्वेअर. ठीक आहे, मग बघा एक्स स्क्वेअर याच्यात काहीच नाही करता येत, तर एक्स स्क्वेअर लिहिला आपण, मायनस 2 2 जा 4, 4x आणि खाली हा एक्स. ठीक आहे, डिनॉमिनेटर मध्ये प्लस 2 चा स्क्वेअर 4, x चा स्क्वेअर x स्क्वेअर. याला अजून सॉल्ट आउट करता येते. कसं, एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर जसे तसे लिहिले आपण, 4 आहे. ठीक आहे, हा एक्स आणि हा एक्स कटून जाईल. ठीक आहे, कटून जाईल ना, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर मध्ये एक्स एक्स आहे तर कटून जाईल. ठीक आहे, इथे काय उरलं, 4च उरले. प्लस 4/x स्क्वेअर हा झाला एक्सपांडेशन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ax प्लस by होल स्क्वेअर, म्हणजे इथे कोणता फॉर्म्युला क्रिएट होत आहे, a प्लस बी चा होल स्क्वेअर. फॉर्म्युला लिहिला आपण, a प्लस बी चा होल स्क्वेअर इक्वल्स टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. ठीक आहे, ax प्लस by स्क्वेअर आहे. ठीक आहे, ax काय आहे आपला, पूर्ण a आहे, आणि by काय आहे, पूर्ण b आहे आपला. ठीक आहे, a च्या जागी ax स्क्वेअर लिहिलं, 2 च्या जागी 2 लिहिलं, a च्या जागी काय लिहिलं, ax लिहिलं, b च्या जागी by लिहिलं, आणि b स्क्वेअर आहे तर by स्क्वेअर आहे. ठीक आहे, याला सॉल्ट आउट केलं, a स्क्वेअर होते, एक्स स्क्वेअर होते. ठीक आहे, इथे कोएफिशियंट आहे का कोणता, नाही, तर 2 जसे तसे लिहायचे. 2 a इंटू बी केलं आणि x इंटू वाय केलं, a इंटू बी x इंटू वाय. ठीक आहे, मग बघा प्लस जसे तसे b चा स्क्वेअर b स्क्वेअर आला, y चा स्क्वेअर y स्क्वेअर आला. ठीक आहे, तर हे झालं एक्सपांडेशन. 6 क्वेश्चन मध्ये बघा, 7m मायनस 4 चा होल स्क्वेअर आहे, म्हणजे इथे कोणता फॉर्म्युला क्रिएट होत आहे, a मायनस बी चा होल स्क्वेअर वाला फॉर्म्युला क्रिएट होत आहे. ठीक आहे, तर a मायनस बी होल स्क्वेअर चा फॉर्म्युला काय, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, तर a च्या जागी काय आहे, 7m आहे, आणि b च्या जागी काय आहे, 4 आहे. तर a च्या जागी 7m स्क्वेअर लिहिला आपण, मायनस 2 आहे, मायनस 2 लिहिला, a च्या जागी 7m आहे, b च्या जागी 4 आहे, b स्क्वेअरच्या जागी 4 स्क्वेअर आहे. ठीक आहे, 7 चा स्क्वेअर काय येते, 49 येते, m चा स्क्वेअर m स्क्वेअर येते, मायनस 7 2 जा 14, 7 2 जा 14, 14 4 जा 56 आणि m एकच व्हेरिएबल आहे म्हणून एकच व्हेरिएबल लिहिलं m, प्लस इथे काय येते 4 चा स्क्वेअर 16 येते. हे झालं त्याचं एक्सपांडेशन. 7 बघा, इथे बघा x प्लस 1/2 चा होल स्क्वेअर आहे, म्हणजे इथे कोणता फॉर्म्युला क्रिएट होत आहे, a प्लस बी चा होल स्क्वेअर. फॉर्म्युला काय आहे, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर फॉर्म्युला आहे. ठीक आहे, a च्या जागी काय दिला आहे, x दिला आहे, आणि b च्या जागी काय दिला आहे, 1/2 दिला आहे. ठीक आहे, तर a च्या जागी काय x आहे, x चा स्क्वेअर प्लस 2 आहे, 2 चा स्क्वेअर, a च्या जागी काय x आहे, b च्या जागी काय 1/2 आहे, प्लस b काय 1/2 चा होल स्क्वेअर. ठीक आहे, तर एक्स स्क्वेअर जसे तसे लिहिले, प्लस हा 2 आणि हा 2 कट होऊन जाईल, तर इथे काय वाचेल, x1 जा x, तर x वाचेल, प्लस 1/4, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4. हा झाला एक्सपांडेशन फॉर्म्युला. 8 बघा, a मायनस 1/a चा स्क्वेअर, म्हणजे इथे कोणता फॉर्म्युला क्रिएट होत आहे, a मायनस बी चा होल स्क्वेअर. ठीक आहे, काय फॉर्म्युला आहे, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, तर a च्या जागी काय s दिला आहे, आणि b च्या जागी काय दिला आहे, 1/a दिला आहे. ठीक आहे, आपण पुटअप करू, a च्या जागी a स्क्वेअर मायनस 2, a च्या जागी a दिला आहे, b च्या जागी काय दिला आहे, 1/a दिला आहे, प्लस b च्या जागी काय दिला आहे, 1/a दिला आहे, तर 1/a चा स्क्वेअर. ठीक आहे, a स्क्वेअर आहे, लिहिला जसे तसे, मायनस, आता इथे बघा a हा न्यूमरेटर मध्ये पण आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये आहे, म्हणून हे काय झालं, कॅन्सल झालं. इथे काय उरलं, 2 1 जा 2, प्लस 1 चा स्क्वेअर 1, a चा स्क्वेअर काय आहे, a स्क्वेअर आहे. तर हा झाला एक्सपांडेशन. सेकंड क्वेश्चन बघा, विच ऑफ द ऑप्शन गिवन बिलो इज द स्क्वेअर ऑफ द बायनॉमियल 8 - 1/x. आपल्याला खालील काही ऑप्शन दिले आहे म्हणते, ते काय म्हणते, त्याच्यातलं एक आन्सर आहे आपलं. ठीक आहे,
कोणता आन्सर आहे? स्क्वेअर ऑफ द बायनोमियल. बायनोमियलचं 8 - 1/x ह्या बायनोमियलचं स्क्वेअर केल्याने ते आन्सर येते. ठीक आहे, चला बघू आन्सरकडे. सोल्युशन बघा, ब्रॅकेट 8 - 1/x दिलं होतं. हा बायनोमियल दिलं होतं. ठीक आहे, तर ह्या बायनोमियलला काय करायचं होतं? स्क्वेअर करायचं होतं, म्हणून मी स्क्वेअर केलं. तर आता इथे कोणता फॉर्म्युला क्रिएट होत आहे? a - bचा होल स्क्वेअर वाला फॉर्म्युला क्रिएट होता है. तर फॉर्म्युला काय आहे आपला? a - bचा होल स्क्वेअर इक्वल्स टू a² - 2ab + b². हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तर a काय आहे आपला? 8 आहे आणि b काय आहे? 1/x आहे. तर a च्या जागी काय आहे? 8² लिहिला -2. a च्या जागी काय आहे? 8 आहे. b च्या जागी 1/x आहे प्लस b² काय आहे आपला? b काय आहे? 1/x त्याचा स्क्वेअर. ठीक आहे, याला केलं. 8चा स्क्वेअर काय येते? 64 येते मायनस 2 8 जा 16 लिहिलं. डिनॉमिनेटरमध्ये काय आहे? x आहे प्लस लिहिलं. 1चा स्क्वेअर काय येते? 1 आणि xचा स्क्वेअर x² येते. तर आता आपला आन्सर आला. ठीक आहे, याला सॉल्ट आउट करून. तर चला बघू ऑप्शनमध्ये आहे का नाही आहे. हे ऑप्शनमध्ये आहे का नाही आहे? हे ऑप्शनमध्ये आहे का आपलं? हे आपलं आन्सर आहे थर्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 बघा. ऑफ विच ऑफ द बायनोमियल गिवन बिलो इज m² n² प्लस 14 mn pq प्लस 49 p² q² द एक्सपान्शन. ठीक आहे, हे आपल्याला एक्सपान्शन दिलेलं आहे आणि हे कोणत्या बायनोमियलचं आहे हे काढायचं आहे आपल्याला. आणि खालील काही ऑप्शन दिले आहेत, त्यातला एक ऑप्शन आपला जो करेक्ट आहे. ठीक आहे, चला सॉल्व करू आपण. सोल्युशन बघा, हे आपल्याला गिवन एक्सपांडेशन दिलाय. एक्सपांडेशन दिलाय ना, याचा आपल्याला बायनोमियल काढायचा आहे. तर बायनोमियल एखाद्या फॉर्म्युल्यावर डिपेंड असेल तर तो काढू आपण. बघा, m² n² मी mn² लिहू शकतो. ठीक आहे, लिहिलं मी. प्लस याला मी आपण a² प्लस 2ab असा लावतो आपण. ठीक आहे, तर याला मी डिस्ट्रीब्यूट करू शकतो. 2 लिहिलं इथे. 2 7 जा 14. 7 इकडे लिहिलं मी. आणि ए आपला काय आहे आता? mn आहे. तर mnला एकटं सोडलं. ठीक आहे, राहिलं काय? pq राहिलं, म्हणून pqला 7च्या इकडे नेलं. ठीक आहे, प्लस जसे तसे लिहिले. 49 p² आणि q². 49 कोणाचा स्क्वेअर आहे? 7चा स्क्वेअर आहे. 7 pq होल स्क्वेअर असं लिहू शकतो मी. ठीक आहे, लिहिलं. आता तुम्हाला काय दिसत आहे? a² प्लस 2a आहे हा b प्लस b² दिसत आहे हा फॉर्म्युला. आणि हा फॉर्म्युला कशाचा आहे? a प्लस b² चा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तर a काय झालं आपलं? mn झालं, म्हणून a लिहिला mn. ठीक आहे, b काय झालं आपलं? 7pq झालं. तर 7pq आहे आणि प्लसचं साईन आहे. mn प्लस 7pq होल स्क्वेअर. तर हे बायनोमियल निघालं आपलं. तर बायनोमियल कुठे ऑप्शनमध्ये आहे का? बघा, इकडे आहे का? नाही आहे. इथे आहे का? नाही आहे. इथे आहे? नाही आहे. इथे आहे का? mn प्लस 7pq आहे का? हो आहे. तर हे आपलं झालं बायनोमियल. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 बघू. यूज अन एक्सपान्शन फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यू. आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करून व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, तर आधी आपण लेटरचे एक्सपान्शन बघितले होते, आता आपण नंबरचे एक्सपान्शन बघू. चला आन्सरकडे. 997 चा स्क्वेअर दिला आहे. आता आपण नाही बघितलं तर लेटर एक्सपांड. आता काय बघणार आहे? नंबर एक्सपांड. नंबरला एक्सपांड कसं करतो आणि सोल्युशन कसं काढू आपण. ठीक आहे, तर याला मी क्रिएट करेल कोणत्याही एका फॉर्म्युल्यामध्ये. a - b मध्ये करेल, नाहीतर a + b मध्ये करेल. जसं मला इझी वाटेल तशी मी त्याला क्रिएट करत जाईल. ठीक आहे, 997 स्क्वेअर आहे, तर मी याला असं लिहू शकतो 1000 - 3. 1000 - 3 997च येणार आहे माझं. ठीक आहे, मग पण मला कशामध्ये क्रिएट करायचं आहे? a - b² मध्ये क्रिएट करायचं आहे, नाहीतर a + b² मध्ये क्रिएट करायचं आहे. तर मला हे इझी जात आहे. ठीक आहे, 1000च्या जवळपास आहे. ठीक आहे, म्हणून इथे मी 1000 - 3 केलं. ठीक आहे, तर 1000 - 3 चा स्क्वेअर केला म्हणजे a - b चा होल स्क्वेअर. ठीक आहे, a - b चा होल स्क्वेअरचा फॉर्म्युला लावला a² - 2ab + b². ठीक आहे,
ए काय आहे माझं आता 1000 आहे आणि बी काय 3 आहे. तर 1000 स्क्वेअर प्लस 2 इंटू ए काय 1000 इंटू बी काय 3 आहे प्लस बी काय आहे 3चा स्क्वेअर. मग याला सॉल्व आउट केलं तर 1000चा स्क्वेअर जर केला मी तर किती बनते माझा 10 लाख बनते. आता मॅडम हे एवढं मोठं स्क्वेअर कसं काढू आम्ही, तर एक ट्रिक आहे लक्षात ठेवा की असं जेव्हा आलं 1000 100 असे जेव्हा आले तर बघा किती शून्य आहे ते बघायचं. किती शून्य येते 3 शून्य. तर याच्यात दुप्पट शून्य करून घ्यायचे स्क्वेअर करताना. दुप्पट म्हणजे 3चे किती दुप्पट होईल 6 होईल. जर 2 शून्य असते 100 असते तर याचे दुप्पट झाले असते 4 शून्य झाले असते. ठीक आहे, कारण की 2च्या दुप्पट 4. आता इथे किती शून्य आहे 3 शून्य आहे. तर 3च्या दुप्पट काय आहे 6 शून्य आपल्याला इथे पुटअप करायचे आहे. डायरेक्ट इथे 1 लिहायचं आणि 3 शून्याच्या जागी काय लिहान किती करान त्याचं 6 शून्य करान. तर 6 शून्य आहे इथे. ठीक आहे, हे ट्रिक झाली. हे थोडं लक्षात ठेवा तुम्ही. मायनस जशी तशी लिहिले आणि मी याचे गुणाकार केलं. ठीक आहे, 2 इंटू 1000 2000 झाले आणि 2000 इंटू 3 किती झाले 6000 झाले. प्लस लिहिलं मी 3चा स्क्वेअर काय 9 आहे. ठीक आहे, ह्या सगळ्यांचं मी प्लस मायनस केलं. पण 10 लाखनी याला मायनस केलं. मायनस केल्यानंतर जे काही आन्सर आलं त्याला 9नी प्लस केलं. ठीक आहे, तर माझा आन्सर काय आला 9,94,009. ठीक आहे, हे झालं एक्सपांडेशन आणि एक्सपांडेशन काढून व्हॅल्यू पण निघाली. 102चा स्क्वेअर आहे तर हे कोणाच्या जवळपास आहे 100च्या जवळपास आहे. 100 + 2 लिहू शकतो मी. ठीक आहे, 100 + 2 102 होते आपला. त्याचा स्क्वेअर आहे. तर हा कोणता फॉर्म्युला क्रिएट करत आहे a + bचा स्क्वेअर. ठीक आहे, इक्वल्स टू कसा फॉर्म्युला आहे तो a² + 2ab + b² आहे. ठीक आहे, तर मग मी 100ला काय समजू a समजणार. 2 काय आहे माझा b आहे. ठीक आहे, तर एच्या जागी काय 100² लिहिलं प्लस लिहिलं 2 लिहिलं. एच्या जागी काय लिहिलं 100 लिहिलं इंटू मध्ये बीच्या जागी काय लिहिलं 2 लिहिलं प्लस बीचा स्क्वेअर म्हणजेच 2चा स्क्वेअर. ठीक आहे, इक्वल्स टू लिहिला 100चा स्क्वेअर. आता मी 100चा स्क्वेअर सांगितलं तर 1 लिहून घ्यायचं. हे किती शून्य आहे 2 0 आहे. तर 2च्या दुप्पट करायचे 4 शून्य लिहून घ्यायचं त्याच्यासमोर. ठीक आहे, हे झाला स्क्वेअर प्लस याची मल्टिप्लाय करायचं 2 इंटू 100 200 200 2 400. ठीक आहे, 400 आला प्लस 2चा स्क्वेअर 4. ठीक आहे, ह्या सगळ्यांची मी प्लस केली ॲडिशन केली तर काय आला माझा आन्सर 10,404. ठीक आहे, थर्ड क्वेश्चन बघा 97 आहे. तर हा कोणाच्या जवळपास आहे 100च्या जवळपास आहे. पण 97 म्हणजे 100 मायनस करावं लागेल. ठीक आहे, तर 100 मायनस किती करावं लागेल जेव्हा 97 येईन आपलं तर 3 करावं लागेल. तर 100 - 3 97 होते. त्याचा होल स्क्वेअर केला आपण. म्हणजे हा कोणता फॉर्म्युला क्रिएट झाला a - bचा होल स्क्वेअरचा फॉर्म्युला क्रिएट झाला. कोणता फॉर्म्युला आहे a² - 2ab + b² आहे. ठीक आहे, तर 100ला मी काय समजणार a समजणार, 3ला मी b समजणार. ठीक आहे, तर aचा स्क्वेअर 100चा स्क्वेअर केला -2 जसे तसे लिहिले इंटू मध्ये a लिहिला. a काय आहे 100 आहे, b काय आहे 3 आहे आणि bचा स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर. ठीक आहे, याच्यात मी सांगितलं होतं 1 लिहून घ्यायचे. 2चा 2 0 आहे, 2 0चे दुप्पट करायचे 4 0 लिहून घ्यायचे. जर स्क्वेअर करताना मायनस आहे 2 3 6 होते आणि 6 इंटू 100 काय होते 600 होते प्लस 3चा स्क्वेअर काय आहे 9 आहे. ठीक आहे, तर मी 10,000नी याला पहिले मायनस करतो 600ला आणि नंतर मग प्लस केलं. तर आन्सर काय आला माझं 9,409. फोर्थ क्वेश्चन बघा 1005चा स्क्वेअर आहे. तर हे कोणाच्या जवळपास आहे 1000च्या जवळपास आहे. ठीक आहे, 1000 + 5 म्हणजेच 1005 होते. त्याचा स्क्वेअर केला मी म्हणजे हा कोणता फॉर्म्युला क्रिएट केला मी a + bचा होल स्क्वेअर वाला फॉर्म्युला क्रिएट केला. काय फॉर्म्युला म्हणते a² + 2ab + b² असा फॉर्म्युला आहे तो. ठीक आहे, तर 1000 काय झालं माझं a झालं आणि 5 काय झालं माझं b झालं. तर a² च्या जागी 1000² + 2 इंटू a
ए काय आहे माझं 1000 इंटू बी काय आहे 5 आहे प्लस बी स्क्वेअर काय आहे 5 स्क्वेअर आहे. ठीक आहे, तर मी सांगितलं इथे स्क्वेअर काढताना 1 लिहून घ्यायचं त्याचं. ठीक आहे, आणि 3 शून्य आहेत, 3च्या दुप्पट शून्य किती होईल 6 होईल, तर 6 0 लावून घ्यायची इथे. ठीक आहे, प्लस करायचं 2 इंटू 1000 काय होते 2000 होते, 2000 इंटू 5 10,000 होते. ठीक आहे, 10,000 याची मल्टिप्लिकेशन केली, प्लस लिहिलं, 5चा स्क्वेअर काय आला 25 आला. आता मी एवढ्यांची बी प्लस करेन, तर माझा आन्सर काय येणार 10,10,025. Please like, share and subscribe.